नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आमदार सईद खान यांना पितृशोक, शेरगुल खान यांचे निधन। परभणी हिंगोली विधान परिषदेचे आमदार सईद खान यांचे वडील तथा पाथरी येथील ज्येष्ठ नागरिक शेरगुल खान वय वर्ष 84 यांचे शनिवार दिनांक 11 जुलै रोजी वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पाथरीसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खान कुटुंबियांचे सांत्वन केले। शेरगुल खान हे अत्यंत साधी राहणी, शांत स्वभाव, सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व म्हणून परिसरात परिचित होते। त्यांनी आपल्या आयुष्यात समाजातील सर्व घटकांशी स्नेहपूर्ण संबंध जपले। आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करून त्यांनी समाजात आदराचे स्थान निर्माण केले। त्यांच्या निधनामुळे खान कुटुंबानं ज्येष्ठ आधारवड गमावला असून परिसरातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे। शेरगुल खान यांच्या पार्थिवावर आज रविवारी दुपारी 2 वाजता पाथरी येथे मुस्लिम धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या अंतिम दर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे। शेरगुल खान यांच्या पश्चात पाथरीचे नगराध्यक्ष आसिफ खान, विधान परिषदेचे आमदार सईद खान, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मेहराज खान या 3 मुलांसह सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पाथरी शहरासह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून खान कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिनिधी परवेश शेख, परभणी।